साक्री तालुक्यातील शेवाडी फाटा महामार्गावर 72 कोटीचे उड्डाणपुलाचे उद्घाटन। साक्री तालुक्यातील शेवाडी फाटा MH6 या महामार्गावर उड्डाणपूल 72 कोटी रुपयांचे व तामसवाडी येथील भुयारी पूल 42 कोटी रुपयांच्या कामाचे अधिकाऱ्यासह पाहणी दौरा व काँग्रेसचे पदाधिकारी ग्रामस्थ यांचा आग्रह केल्याने भूमिपूजन समारंभ काल दिनांक 8 जुलै रोजी नंदुरबार लोकसभेचे लोकप्रिय खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या हस्ते पार पडले। यावेळी साक्री तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानुदास गांगुर्डे, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रवीण बापू चौरे, काँग्रेसचे पदाधिकारी दीपक, माजी अध्यक्ष दिलीप काकुस्ते, काँग्रेसचे पदाधिकारी दीपक साळुंके, सचिन सोनावणे, माजी सभापती शांताराम कुवर, शिवाजी भोये, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर बागुल, विश्वास बागुल, गणेश गावी, संदीप भोये, वनकर राऊत, NN साळुंखे, डॉक्टर जयंतराव अहिरराव, शेवाडी ग्राम सुधार मंडळाचे सर्व पदाधिकारी, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सागर देसले, हिसूप सय्यद, शिवाजी भामरे, PK पाटील, युवराज चौरे अधिक काँग्रेसचे पदाधिकारी, शेवाडी, साक्री, तामसवाडी, दातर्ती ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट गोवाल पाडवी म्हणाले की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कोंडाईबारी ते अक्कलपाडापर्यंत रस्त्याचे विविध तक्रारांची समस्या, प्रकाश, शिवाजीचा उड्डाणपूल व तामसवाडीचा पूल अधिक कामे मंजूर केले व आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। सदर काम 18 महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले। तसेच साक्री तालुक्यातील काबऱ्या खडक धरणाचा प्रश्न, विविध रस्ते, कारखान्याचे ऊस बिलाचे, शेतकऱ्यांचे थकीत पैसे हे सर्व प्रश्न राज्य शासन व केंद्र शासनामार्फत पाठपुरावा करून विकास कामे मार्गी लावता येतील। प्रसंगी साक्री तालुक्यातील प्रश्न समस्या सोडविण्यासाठी नेहमी कटिबद्ध आहोत अशी शाश्वती दिली। जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करण्याची वेळ जरी आली तरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशी ठोस भूमिका यावेळी घेण्यात आली। यावेळी भानुदास गांगुर्डे, प्रवीण चौरे, दिलीप काकुस्ते यांनी तालुक्यातील समस्यांचा पाढा वाचला व हा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार गोवाल पाडवी यांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। यावेळी साक्री तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दीपक साळुंके, ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष साहेबराव साळुंके, सचिव सुरेश साळुंके, संचालक NS साळुंके, अरुण साळुंके, माजी सरपंच दगाजी साळुंके, शेवाडी ग्रामस्थ सुभाष साळुंके, पोपटराव साळुंके, पंडित साळुंके, सचिन साळुंके, भाऊसाहेब वाघ, मधुकर साळुंके, भीमराव साळुंके, रमेश साळुंके, राजेंद्र साळुंके, संदीप साळुंके, अनिल साळुंके, सतीश साळुंके, मयूर साळुंके आदी उपस्थित होते। साक्री विश्रामगृह येथे राष्ट्रीय महामार्गात शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या अडचणी लवकरच सोडवण्यात येणार असून तालुक्यातील जनतेच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर निवेदन स्वीकारले। यावेळी तालुक्याचे तहसीलदार साहेबराव सोनावणे, नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन आढावा घेण्यात आला व तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांना समस्या निर्माण होणार नाही त्यासाठी सूचना केल्या। नंदवैभव न्यूजसाठी कार्यकारी संपादक राजेंद्र पवार, साक्री।